नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। मुंबईत 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 6 सराईत गुन्हेगार गजाआड। पनवेल रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने पळापळ, बॅगेत कपडे असल्याचे समोर येतात सर्वांनीच टाकला सुटकेचा निश्वास। राज्यभर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी बेमुदत संप। आणि रोह्याच्या वनश्री शेडगेची कौतुकास्पद कामगिरी, इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठातून मिळवली पदव्युत्तर पदवी। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाजवळ अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकांनी छापा मारत त्या इसमाकडून 6 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करत त्याच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदलापूर येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच अंमली पदार्थ बनविण्याकरता आवश्यक असणारे साहित्य 330 लिटर केमिकल्स व 25 किलोग्रॅम पावडर जप्त करण्यात आली आहे। तसेच कंपनी व फार्म हाऊस देखील सील करण्यात आले असून आरोपींच्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। त्यांचा पैसा हा नक्की जात कुठे होता तुमच्या लक्षात आलं की आज त्यांचा पीसी आपण त्याला प्रोड्यूस केलाय, ही माहिती देणं गरजेचं आहे। ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून 3/12/2023 रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं एमडी हे जे नार्कोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नार्कोटिक सेलचे पीआय नीरज चौधरी यांना मिळाली। त्यावरनं जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः 6,10,900 रुपये किमतीचा 61.9 ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला, ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला। त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते। खोपोली या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे, जी कंपनी बंद पडलेली होती, त्या कंपनीसोबत रेंट ॲग्रीमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासून एमडी तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला। त्या कारखान्यावरती नार्कोटिक सेल नवी मुंबई पोलिसांनी रेड केली। तिथून पुढची लिंक लागली खालापूर येथे एक फार्म हाऊस आहे, तो फार्म हाऊस सुद्धा आरोपींनी रेंटवरती घेतला होता। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं एमडी हे नार्कोटिक सबस्टन्स बनवण्याचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण रेड केली। तर असं कच्चं साहित्य जे आहे ते 300 लिटर केमिकल आणि 25 किलोग्रॅम पावडर असा साधारणतः 4,45 लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि एकूण तयार केलेलं फायनल प्रॉडक्ट एमडी 5,39,60,000 रुपये, 5 किलो 396 ग्रॅम वजनाचा एमडी पदार्थ एवढा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे। अटक केलेले सर्व आरोपी जे आहे ते फक्त 12वी पर्यंत क्वालिफाय आहे। त्यांनी कधी ते जेलमध्ये होते कुठल्या NDPSच्या गुन्ह्यामध्ये, तिथनं कधी इतर आरोपींच्या संपर्कात येऊन, कधी ऑनलाईन काही सेशन त्यांनी बघून एमडी नक्की बनतं कसं याचं ट्रेनिंग घेतलं। एक आरोपी जो आहे तो रेंट ॲग्रीमेंट करायचा, दुसरा आरोपी जो आहे तो त्याला कच्चा माल आणून द्यायचा, तिसरा आरोपी त्या कच्च्या मालापासून एमडीचा माल तयार करायचा, चौथा आरोपी तयार झालेला माल हा बाजारामध्ये पोचवायचा, पाचवा आरोपी तो पोचवलेला माल पुढे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि 6वा आरोपी जो आहे तो कच्चा माल प्रोव्हाइड करणारा वेंडर होता। असे हे टोटल 6 आरोपी आहे, यांची मिळून चेन आहे। यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का किंवा अशा प्रकारचे कारखाने त्यांनी आणखी कुठे टाकलेले आहेत का याचा आपण शोध घेतोय। नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटिक सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल
तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना 112 वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं. पालकांना जर त्यांच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये काही चेंजेस दिसत असतील, मुलगा एकटा राहतो, रूमच्या बाहेर निघत नाही, चिडचिड करतो, डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत, संगत चुकलेली आहे, असे काही जरी सिम्पटम्स ऑब्जेक्शनेबल दिसत असतील त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी. आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल, त्या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी कोणाची दिसत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याची सुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी. आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबवू. पनवेल रेल्वे स्थानकाच्या आवारात एक बेवारस बॅग पडली आहे. त्या बॅगेला टाळे असून त्यामध्ये बॉम्ब असावा असा कॉल पोलिसांना आल्याने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एकच पळापळ सुरू झाली होती आणि काही वेळेसाठी परिसर बॉम्ब स्क्वॉडने घेरले होते. त्यानंतर ही बॅग चेक केली असता त्या बॅगेत कपडे असल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. पनवेल रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक बेवारस बॅग ठेवण्यात आली होती असा कॉल पनवेल शहर पोलिसांना 8 वाजण्याच्या आसपास आला होता. या कॉलमुळे पोलीस यंत्रणेची पळापळ सुरू झाली. हा कॉल आल्यानंतर पनवेल रेल्वे पोलीस तसेच पनवेल शहर आणि बॉम्ब स्क्वॉडच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅगचा ताबा घेत त्या बॅगची तपासणी केली असता बॅगेमध्ये कपडे असल्याचे बॉम्ब स्क्वॉडला दिसून आले. त्यामुळे पोलीस यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना कळल्यानंतर जवळपास अर्धा तास हा परिसर बॉम्बच्या अफवेने वेठीस धरला गेला होता. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये मधोमधच मोठा कंटेनर ब्रेकडाऊन झाल्यामुळे रात्री कशेडी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लहान वाहने एकेरी मार्गे धीम्या गतीने वाट काढत ट्रॅफिकमधून जात होती, मात्र अवघड वाहनांमुळे वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाट येथे रत्नागिरी जिल्ह्याच्या बाजूला मुख्य वळण सोडल्यानंतर काही अंतरावर घाटातील अरुंद रस्त्यावरच मोठा कंटेनर महामार्गाच्या मधोमध बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूची झालेली वाहतूक महामार्ग पोलिसांच्या प्रयत्नाने तासाभरात पुन्हा सुरळीत करण्यात आली. पेण तालुक्यातील उरणोली येथील पाटील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने परिसरात सर्वत्र एकच हाहाकार उडाला. आगीने रौद्ररूप घेतल्याने बाजूच्या घरांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान होऊन घरातील सामानाची अक्षरशः होळी झाली आहे. ग्रामस्थांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केल्याने तसेच अग्निशमन दल व दादर सागरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेतर्फे हेटवणे कालव्याच्या पुढील कामाची मंजूर मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित इतर सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी गेली 8 दिवस हे उपोषण सुरू होते. गुरुवारी जलसंपदा कार्यकारी अभियंता राजभोग यांच्या लेखी पत्राच्या मदतीने प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत 8व्या दिवशी हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे. दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी विधान परिषदेत उपस्थित लक्षवेधी चर्चेदरम्यान राज्याचे नामदार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ प्रस्तावास 1 महिन्यात मान्यता प्रदान करण्याचे आश्वासन परिषद सभागृहात दिलेले आहे. 1 महिन्यात जर याची पूर्तता झाली नाही तर पुन्हा मोठ्या स्वरूपात हे उपोषण होईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. ओके डिसेंबर पासून पाण्याकरता सुरू असलेला संघर्ष आज इथे थांबतोय. कारण आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल विधिमंडळामध्ये आणि विधानसभा भवनामध्ये आमदार आपले सुनील शिंदेजी, अनिकेत तटकरेजी, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब यांनी सभागृहामध्ये आवाज उठवून या उपोषणकर्त्यांकडे लक्ष वेधलं शासनाचं आणि अखेरीस आज जलसंपदा मंत्र्यांना आश्वासन द्यावं लागलं की जी उपोषणकर्त्यांची मागणी आहे की हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रभा प्रस्तावाला जे 766 कोटीचा प्रस्ताव आहे त्याला 1 महिन्याच्या आत मंजुरी देण्यात येईल आणि हे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले, संविधानिक सभागृहामध्ये दिले
आता अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला तसं लेखी म्हणणं दिलेलं आहे की आमच्या शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, आपण आपलं उपोषण मागे घ्यावं. आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाहीये, स्थगित केलेलं आहे. 1 महिन्यानंतर म्हणजे 14 जानेवारी पर्यंत हा प्रस्ताव जर मंजूर झाला नाही तर आम्ही आमचं उपोषण पुन्हा सुरू करू असं आम्ही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे. आणि या सर्वांच्या साक्षीनं, आमच्या खारेपाटकरांच्या साक्षीनं आज हे उपोषण आम्ही स्थगित करत आहोत. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू करण्याबाबत ठोस निर्णय शासनाने न घेतल्याने गुरुवारपासून राज्य सरकारी, जिल्हा परिषद निमसरकारी तथा शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना वगळून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. जोपर्यंत शासनामार्फत जुनी पेन्शन लागू करण्याचा ठोस निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत हा बेमुदत संपातून माघार न घेण्याचा पक्का निर्धार या संघटनांच्या समन्वय समितीने व्यक्त केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वय समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आलेल्या या निदर्शनात विविध विभागांच्या अनेक संघटनांचा सहभाग राहिला आहे. 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची NPS योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना OPS मिळवण्यासाठी मागील 14 ते 20 मार्च पर्यंत 7 दिवसांचा क्रांतिकारी संप केल्याच्या पार्श्वभूमीवर सुबोधकुमार सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसंसदीय जुनी पेन्शन समितीची स्थापना 14 मार्च रोजी करण्यात आली होती. समितीने 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे शासन निर्णय प्रसारित करण्यात आला होता. मात्र दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही समितीचा अहवाल न दिल्याने शासनाने वेळकाढूपणाचे धोरण तात्काळ थांबून इतर 17 मागण्यांवरील चर्चा व निर्णय तातडीने घ्यावेत अशी आग्रही मागणी कर्मचारी समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे. आम्ही मार्च महिन्यामध्ये जो बेमुदत संप केला त्यावरती शासनानं अभ्यास समिती पेन्शन संदर्भात त्रिसदस्यीय समिती ही करून सुद्धा अद्याप त्यावरती कोणताही ठोस न निर्णय झाल्यामुळं पुन्हा एकदा राज्य कार्यकारिणीच्या आदेशान्वये आम्ही आज 14 डिसेंबरपासून बेमुदत संप घोषित केला आणि त्यासाठी आज संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी या ठिकाणी शासकीय कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील, सर्व या ठिकाणी बेमुदत संपामध्ये सहभागी झालेत. तसेच आम्ही तालुका स्तरावर सुद्धा जे शासकीय निमशासकीय आपले कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांना सुद्धा तहसीलदार कार्यालयाजवळ त्यांना बेमुदत संप आणि एकत्र येण्यासाठी शासनाविरुद्ध आपण घोषणा देऊन आपले ज्या मागण्या आहेत, ज्या त्यामध्ये प्रामुख्याने आपली अग्रक्रमाची मागणी आहे जुन्या पेन्शन संदर्भात तिथं आहेच, पण त्याबरोबर आपल्याला आपल्या ज्या प्रलंबित ज्या अजून 18 मागण्या याबाबत शासनाला मागणीपत्रसुद्धा दिलेलं आहे. तर शासनाने त्यावरती लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांसाठी आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही शासन दरबारी 14 डिसेंबरपासून हे संपाचं आयोजन आहे ते या ठिकाणी पुन्हा आम्ही उपसलेलं आहे. राज्यभर काल गुरुवारपासून शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी यांनी जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळावी यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. यात राजापूर तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथील सर्वच शिक्षकांनी सहभाग घेतल्याने जवळपास 1400च्या वर शिक्षण घेत असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक शाळेतून घरी सोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं असलं तरी चेहऱ्यावर सुट्टीचा आनंद झळकत होता. एकच मिशन जुनी पेन्शन ही जिद्द असलेल्या या संपामध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, रत्नागिरी जिल्हा शिक्षक भारती संघ, रत्नागिरी जिल्हा शिक्षकेतर संघ, प्रयोगशाळा सहाय्यक संघ व इतर संघटना यामध्ये सामील झाल्या आहेत. 2005 पासून जी पेन्शन सरकारने जी बंद केली आहे, पेन्शन हा आमचा हक्क आहे आणि त्या न्यायिक हक्कासाठी आम्ही सर्व शिक्षक संघटना, राज्य सरकार कर्मचारी त्याच्यामध्ये जी समन्वय समिती स्थापन झाली आहे, या समन्वय समितीने संपाची हाक दिलेली आहे आणि सर्वांचा एकच हक्क मागणीसाठी सगळ्यांनी आवाज उठवलेला आणि ही संपाची हाक पुकारलेली आहे. एकच मिशन जुनी पेन्शन यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून राज्यभर पुकारलेल्या संपात पेण तालुक्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला असून याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना दिले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करावी
यासाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल संघटना यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र या संपामुळे विद्यार्थी वर्गासह सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत, तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे. राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाच्या आदेशाचं पालन करून पेणमधील सर्व संघटना, प्राध्यापक संघटना, तलाठी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या आंदोलनामध्ये आमच्या मागण्या आहेत की जुनी पेन्शन योजना जी आहे ती चालू करा, ही मागणी. कारण आमचा कर्मचारी 35-40 वर्ष नोकरी करतो आणि नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर वृद्धापकाळी त्याची काहीतरी सुविधा असावी आणि वेलफेअर गव्हर्नमेंटचं ते आद्य कर्तव्य आहे की तिची वृद्धापकाळी सोय करण्यासाठी पेन्शन योजना पूर्ववत चालू राहावी. त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की कंत्राटीकरण. सरकारने सरकारी क्षेत्रात अगदी तहसीलदाराची पदसुद्धा कंत्राटी पद्धतीने भरण्याची योजना आहे. प्राध्यापक आणि इतर कर्मचारी सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत. त्यामुळे यांना सेवेची, सुरक्षेची हमी नाही. त्यामुळे कंत्राटीकरण रद्द करा. आमची तिसरी मागणी आहे की संपूर्ण सरकारी कार्यालयामध्ये, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये एवढी रिक्त पदं रिकामी आहेत आणि त्याच वेळेस आपण दुसरीकडे पाहतो की देशामध्ये बेरोजगारी संख्या खूप प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा वेळेस सरकारला आमचं निवेदन आहे की या राज्यामध्ये जवळजवळ 8.5 लाख सरकारी पदं रिक्त आहेत. तर सरकारने त्वरित ही रिक्त पदे भरावीत आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार द्यावा. या आणि इतर आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये सरकारने जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे, ही न्यू एज्युकेशन पॉलिसी येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत घातक आहे. कारण याच्यामध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या विषयांची, पाठ्यक्रमाची मिसळ केलेली आहे की त्याचा एकच अर्थ निघेल की जॅक ऑफ ऑल मास्टर इन नन. त्याच्यामुळे ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे की जी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, पालकांच्या दृष्टिकोनातून आणि सेवेत असणाऱ्या शिक्षक आणि प्राध्यापकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हितकारी आहे. त्यामुळे NPS न्यू एज्युकेशन पॉलिसी योजना रद्द करावी. आणि सर्वात शेवटी याचा मतितार्थ या आंदोलनाचा आहे की आम्ही कामगार, आम्ही प्रशासनामधले जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या डोलाऱ्यावर हे सरकार चालतं आणि या सरकारला जे लोककल्याणकारी कार्यक्रम असतील ते यांच्या मार्फतच चालवावे लागतील. आणि हा कर्मचारी सुखी नसेल तर तुमचं शासन चालणार नाही. हीच यावेळेस मी सरकारला एक प्रकारचं आव्हान करतो. आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत हा बेमुदत संप चालूच राहणार. रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील वनश्री समीर शेडगे हिने मँचेस्टर विद्यापीठातून कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. बुधवारी लंडनमध्ये दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी वनश्रीने नेसलेली पैठणी आणि तिच्या गळ्यातील तिरंगा ती भारतीय असल्याची अभिमानाने साक्ष देत होता. वनश्री हिने आपले प्राथमिक शिक्षण रोह्याच्या JM राठी इंग्लिश स्कूलमध्ये तर अभियांत्रिकी पदवी नवी मुंबईतील दत्ता मेघे अभियांत्रिकी विद्यालयात घेतली. लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना लंडनच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याची धक्कादायक बाब रोह्याच्या मराठमोळी रणरागिणी वनश्री शेडगे हिच्या लक्षात आली होती. तेव्हा तिने तातडीने कडाडून आक्षेप घेतला आणि लेखी तक्रार करताच म्युझियमच्या आयोजकांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. लंडनच्या म्युझियम आयोजकांना खडसावून जाब विचारणाऱ्या वनश्रीने अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे व आई डॉक्टर अवनीश शेडगे यांच्या कुटुंबातील वनश्रीने हे यश मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राहुल शर्मा, Laura Juita Tansel,
नागपूर येथे बेसा गावातील जयंतीनगर 5 येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी आमदार वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार प्रकाश आंबिटकर, आमदार महेश चौगुले, आमदार विकास कुंभारे, आमदार जयंत आसगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचे व्यासपीठ माझे कोकण।